बारशाचा दिवस उजाडला तरी मुलींमध्ये काही उत्साह नव्हता. विनू, किती वाजता जायचंय ग? अगं तू सांग कधी जायचं? नाही नाही, पण आईने काय सांगितलंय, कधी ये म्हणाली? आई म्हणाली होती 8 वाजता भटजी येणार आहेत, तुम्ही या 10 पर्यंत. नाश्त्याच्या टेबलवर लावत विनू म्हणाली. सगळे कधी येणार आहेत काय माहिती? मीनू अंदाज घेत म्हणाली. तिची आई आणि बहीण येणार आहेत म्हणे सकाळी, लवकर येतील मदतीला त्या. विनू प्लेटमधले पोहे चमच्यानं मिक्स करत म्हणाली. हो का? म्हणून आपल्याला लवकर नाही बोलवलं. असेल ग. मी घेतलेला शर्ट आवडेल ना ग दादाला? आवडेल की. न आवडण्यासारखं आहे काय त्यात? नाही, आई म्हणाली होती त्या दिवशी, मला साडी स्वस्त घेतली तरी चालेल, पण त्या दोघांना चांगलं घ्या. चांगलं म्हणजे काय? आपण काय खराब घेतो का? किमतीचं लेबल राहू दे त्याच्यावर, मग त्याला लगेच आवडेल. फार बदललाय नाही ग दादा? पूर्वीचं काहीच राहिलं नाहीये. अगं काय करतेस मीनू तू? अगं तुझ्या परवा घेतलेल्या नव्या साड्या आहेत ना, 2,000-3,000च्या, त्याच्यावरचं लेबल काढलं दादाच्या शर्टावर आणि तिच्या साडीवर लावून टाकते. विनूला हसू आवरत नव्हतं. ती मोठमोठ्यांदा हसायला लागली. तिच्याबरोबर घरातले सगळेच हसायला लागले. आज सुमनकडे नुसता गोंधळ होता घरात. जो तो बाळाशी जोरजोरात बोलत होता. बारशाचे विधी चालू होते. एक एक पाहुणा येत होता. हळूहळू सगळे जमलेले होते. विनू मिनूची कमी सगळ्यांना जाणवत होती. स्पष्ट कसं बोलायचं म्हणून एकमेकांच्या कानात मुली दिसत नाही आहेत कुठे, अशी कुजबूज चालू होती. पण कोणालाच काही माहीत नव्हतं. शेवटी आडून आडून सुमनला विचारणा झाली. येतील त्या. सकाळी बोलवलं होतं लवकर. मुलींची कामं शेवटी आटोपता आटोपता उशीरच करतात, आणि त्यात लहान मुलंसुद्धा आहेत ना. सुमनने पटवून दिलं. शांतावंश बारकाईनी सुमनच्या चेहऱ्याकडे बघत होत्या. पण विनूनी आजपर्यंत उशीर केलेला नाही कधी. कुठलाही कार्यक्रम असला की ती पहिल्यांदा हजर असते. शांतावंश ठामपणे बोलत होत्या. सुमन त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा करत होती, पण तिचं लक्ष दाराकडे होतं. फाटक वाजलं की ती लगेच कामातनं वाकून बघत होती. केदारही वाट बघत होता बहिणींची. एरवी नाही आल्या तरी त्याला फरक पडत नव्हता, पण इथे 4 लोकात बहिणी दिसाव्यात असं त्याला वाटत होतं. मी जाऊन बघून येऊ का? रवी म्हणाला. नाही, नको नको, येतील त्या. सुमननं हळूच चोरून विनूकडे फोन लावला. हॅलो. अगं येत नाही आहात का तुम्ही? अगं येतोय की, तूच म्हणालीस ना 10 पर्यंत या. सुमनने काही न बोलता फोन ठेवला. तिचे डोळे ओलावले. विसरूनच गेली होती ती, आपणच पोरींना उशिरा बोलवलंय. आईचा रडवेला आवाज ऐकून परत पोरींच्या काळजात गलबललं. आईचं मन राखायला दोघी बहिणी आहेर घेऊन मुलाबाळांसकट आल्या. पोरींना दारात बघून सुमनच्या डोळ्यात वात्सल्य, चेहऱ्यावर हसू आणि अंगात शिरशिरी आली. ती पुढे आली पटकन. का ग उशीर केलात? सगळ्यांच्या समोर मुद्दामून सुमनने मुलींना विचारलं. दोघींनी फक्त स्मित केलं आईकडे बघून. त्यांना आज जाताना खूप कानकोंडल्यासारखं झालं होतं. आपलंच जिव्हाळ्याचं इथं कोणी राहतं हे त्या विसरूनच गेल्या होत्या. आधी आईचं घर म्हणजे एक वाट बघणारं हक्काचं दार होतं. उबदार विसाव्याचं ते एकमेव स्थान वाटायचं. पहिलं आईच्या घराला आस्थेचं महिरपी तोरण असायचं. तेव्हा कोत्या मनाची वाळवी लागलेली नव्हती घराला. आईकडे जायची नुसती कल्पना जरी मनात आली ना, तरी तिथे पोहोचल्याचा भास होत होता. भावाला भेटलं की मन ताजंतवानं होऊन जात होतं. पण आताशा उलटं व्हायला लागलं होतं. कपाळावर आठ्या, शरीरात बधिरता येत होती. काय करायचं तिथे जाऊन? अलीकडे मुलींना माहेरी परक्यासारखं वाटत होतं. परक्यांकडे गेले तर तिथे कमीत कमी एकमेकांकडनं अपेक्षा तरी नसते, पण इथे तर रक्ताचं नातं होतं ना. संपदा तर बोलतच नव्हती. तिने तिच्या यादीतनं केदारच्या बहिणींना काढूनच टाकलं होतं. आणि केदार तर काय, वेळेप्रमाणे प्रेम उतू यायचं त्याचं. बाजूनं गेला तरी त्या हवेमध्ये पूर्वीसारखा ओलावा नव्हता. बहिणी म्हणजे त्याच्या संसारात आलेले काटेरी अडथळे असं त्याला अलीकडे वाटायला लागलं होतं. घर नावावर करून देणाऱ्या याच बहिणी आहेत हे तो सविस्तर विसरला होता. आता हे सगळं आमचंच आहे या आविर्भावात संपदा आणि तो वागत होते.
आता कसं, मुली आल्याबरोबर घरात चैतन्य आलं बघा, शांता वंश म्हणाल्या. कशी आहेस आत्या तू? मीनू आत्याला नमस्कार करत म्हणाली. मी ठीक आहे ग, कालच सकाळी आले पुण्याहून. मजेत आहे ना सगळं? एकदम. आदिती लगेच मुलींच्या जवळ येऊन बसली. इतका का ग उशीर केला? तिने हळूच विचारलं. अगं झाला उशीर, विनू म्हणाली. केदार बारकाईनं बहिणींकडे लक्ष ठेवून होता. विनूताई, विवेक जिज्जू नाही का आले? नाही रे, नाही जमलं त्यांचं. आता किती दिवस आहेस आता नागपुरात? माधवी काकू विनूला विचारत होती. 1 महिना आहे काकू. मग येत जा अधूनमधून नागपूरला, आईला भेटायला. तिकडचीच होऊन जाऊ नकोस हां. विनूने मान डोलवली. सुमनला ते ऐकून कसं तरी झालं. सुमन बहिणींना आता करमणारच नाही हो हिच्याशिवाय. दादासाहेब गेल्यापासनं विनूचीच साथ होती ना त्यांना. सगळ्या कार्यात पोरीनी बरोबरीनं साथ दिली हो. माधवी काकू शांता वंशनकडे बघत म्हणाली. असू दे, झाली की आता सगळी कार्य. शांता वंश विनूच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणाल्या. तिने आत्याकडे बघितलं. तिच्या भरलेल्या डोळ्यांना आत्यानं पुसलं. विनू, मीनू, आहेर करून देता का ग केदारला? हो, करते ना. तिथे पाट मांडलेलेच होते. सगळ्यांचे झाले का करून आई? अगं हो. होय का? पहिला विनूनी केला, मग मीनूने. भावाच्या हातात शर्ट दिलं, वहिनीच्या हातात साडी आणि बाळाला सोन्याची अंगठी, कांचनला फ्रॉक. दादा, शर्ट आवडला का नाही ते सांग हां, नाही तर आपण बदलवून टाकू. मीनू त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली. नाही ग, छानच आहे. शर्टावरचं लेबल बघत केदार म्हणाला. आई, घे ग तुला साडी. मीनूनं आईला साडी हातात देऊन नमस्कार केला आणि हळूच कानापाशी बोलली. तिच्या साडीवरचं लेबल बघून घेशील हं. सुमनला खूप अपराध्यासारखं वाटत होतं. मुलींना पाहुण्यासारखं बोलवलं होतं ना, त्यामुळे त्या इथे तिथे बसत होत्या. तिच्या बहिणी भावाचा हसण्या खेळण्याचा बोलण्याचा आवाज गुंजत होता घरात. केदारही त्यांच्यात सामील झालेला होता. कधीतरी मुलींचे हसण्याचे फवारे उडत होते या घरात. आईला आज जाऊन विचारावं का, काही मदत हवी का म्हणून? सारखं मुलींना वाटत होतं. पण आई नको म्हणाली तर? कारण संपदाच्या आई बहिणी तिथे होत्या मदतीला. केदार म्हणाला, उगाच लुडबुड करू नका, तर काय करणार? जाऊ दे, त्यापेक्षा गप्प बसू. त्या घरात इकडे तिकडे बघत बळेच गप्प बसल्या होत्या. मनात दुःखाचे डोंब उसळत होते, पण त्या कसोशीनं बाहेर येऊ देत नव्हत्या. असं वाटे आज जाऊन उसना अवसान आणून राग लोभ बाजूला सारून लोकलज्जेसाठी तिच्या मांडीतनं घेऊन यावं का पोराला? आपलाही तो कोणीतरी लागतोच की, आपल्या भावाचा तो मुलगा. केदारनं किंवा संपदाने तर नाही दिलं आपल्या मांडीत बाळाला कौतुकानं, पण त्यांनी काही फरक पडत नाही आपल्याला. कौतुकाने आपणच करूयात की. पण पुन्हा मनाचा गुंता होई. जाऊ दे, तिने नाही दिलं बाळाला आपल्याकडे तर. मग मन परत जाग्यावर येऊन बसे. वेळ जाता जात नव्हता. जेवणं झाली. नेहमीसारखा गप्पांना ऊत येत नव्हता. मुलींचा शांतपणा सगळ्यांना खटकत होता. आई, आम्ही निघू का आता? मीनूनं विचारलं. थांबा ना ग थोडा वेळ. अगं आता कुठे ग? आता कुठे थांबा? पाळण्यात घालायचंय ना बाळाला. आत्याच नाही राहिली तर कसं होईल? शांता वंश म्हणाल्या. त्याच्यासाठी आत्याची काय गरज आहे? मावशी आहेत की त्याच्या. मीनू तो तोंडातल्या तोंडात पुटपुटली. तेवढ्यात आतून सुंदर फुलांनी सजवलेला छोटासा झुला तिच्या बहिणी बाहेर हॉलमध्ये घेऊन आल्या. गडबड सुरू झाली बाळाला पाळण्यात घालायची. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या. या या आत्याबाई या. कोणीतरी म्हणालं, पण विनू मीनू गेल्याच नाहीत. केदारनं आवाज दिला. अगं विनू, ये ना. विनू मीनूला म्हणे तू जा आणि ती विनूला म्हणे तू जा. दोघीजणी तशाच तटस्थ उभ्या होत्या. सगळे त्यांच्याकडे पाहायला लागले. सुमन आपली केविलवाणे पोरींकडे बघत होती. शेवटी केदारनं दोघी बहिणींचा हात पकडला, त्यांना ओढलं. दोघी जणी या. त्यांनी बाळाला जबरदस्ती विनूच्या हातात दिलं. मुलींच्या डोळ्यात आधीच तयार असलेले अश्रू कोपऱ्यातनं बाहेर आले. पाळण्याच्या एका बाजूला विनू, दुसऱ्या बाजूला मीनू उभ्या राहिल्या. विनूनं पाळण्याच्या वरून मीनूच्या हातात बाळाला देत म्हटलं, कुणी मोहन घ्या. मीनूनं पाळण्याच्या खालून विनूच्या हातात बाळाला देत म्हटलं, कुणी केशव घ्या, कुणी आनंद घ्या, कुणी मधुसूदन घ्या
असं म्हणत वेणूनं बाळाला पाळण्यात घातलं आणि त्याच्या कानात कुर्र करून तिने नाव ठेवलं संकेत. वा, छान नाव आहे हा विनू, सगळे म्हणाले. संपदा वहिनीच्या आवडीचं आहे, मीनू म्हणाली. सगळा कार्यक्रम झाला, पाहुणे जायला लागले. या दोघीही निघाल्या. पण सुमन हळूच त्यांच्या कानात म्हणाली, थांबा हं, जाऊ नका. दोघींनी आईकडे बघितलं. सुमन किती अगतिक दिसत होती. तिला काही निर्णय घ्यायचा अधिकारच राहिला नव्हता. अगं झालं की आता बारसं. नाव छान आहे संकेत, येऊ का आम्ही? तिने दोघी लेकींचा हात घट्ट धरून ठेवला, काही न बोलता. सगळे गेल्यावर तिने केदारच्या नकळत चोरून पैसे कोंबले पोरींच्या हातात. अगं हे कशाला? मीनूने मूठ उघडून बघत म्हटलं. असू देत, माझ्याकडून आहेत. मुली आईच्या पाया पडल्या. डोक्यावर हात ठेवत सुमन म्हणाली, आईवर रुसू नका हं. दोघींनी आईला घट्ट मिठी मारली. चल निघतो आई, आम्ही येता. हो या, तिला सांगून द्या. दोघींनी आईकडे रागाने बघितलं. किती नतमस्तक व्हायचं तुझ्यासाठी. कपाळाला कुंकू तरी लावलं का तिने? दोघी जात होत्या. जाता जाता केदार म्हणाला, या परत या. मागे वळून न बघता दोघी जणी तिथनं निघून गेल्या. विवेक 8 दिवसांसाठी नागपूरला आले होते. त्या 8 दिवसात त्यांना भरपूर कामं उरकायची होती. सामानाची आवराआवर, मुलांच्या शाळेच्या TC काढणं, बँकेची कामं, त्यातच लोकांच्या भेटीगाठी चालल्या होत्या. अंगणातल्या कुंड्यांची विल्हेवाट लावायची होती. इतक्या सगळ्या कुंड्या काही सामानाबरोबर नेणं शक्य नव्हतं. आईकडनं आणलेली झाडं होती, तिने ती आईकडे पाठवून दिली. सुमन रोज एक फेरी विनूकडे मारून येत होती. काहीच बोलायची नाही. आवरू लागायला मध्ये मध्ये करू पाहायची. अगं आई, नको करू काम, बस थोडी, आराम कर, घरी तेच दारी तेच. असू देत ग, आता तू कुठे भेटणार आहेस मला? सुमनचे डोळे ओले झाले होते. ती पदर तोंडाला लावून बसली होती. आई, अगं तू असं करशील तर माझा पाय नाही निघणार इथनं. आता तू जरा पक्की हो बरं. सुमन मुसमुसतच होती. आई, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तिथे पोचलो की काही दिवसांनी तुम्हाला तिकडे बोलवून घेऊ. याल ना? येईन की. फक्त तुम्ही तुमची तब्येत सांभाळा. तिने मानेने होकार दिला. आपण दिवाळी तिकडेच करू. ओके? केदारलाही बोलवून घेऊ पाहिजे तर. मग तर झालं. जायच्या आधी एक दिवस सुमननं विनू विवेकला जेवायला बोलवलं होतं. संपदा घरी आल्यापासून विनू विवेक इकडे फार क्वचित यायचे. त्या दिवशी ती एकदम समोर आलीच नाही. नंतर थोड्या वेळासाठी हॉलमध्ये बाळाला घेऊन आली. विवेकच्या हातात तिने बाळाला दिलं. 2 शब्द ती विवेकबरोबर बोलली आणि आपल्या खोलीत निघून गेली. विनूनी अजिबात वाईट वाटून घेतलं नाही. सुमननं छान स्वयंपाक केला होता. चौघांनी गप्पा मारत मारत जेवण केलं. खूप दिवसांनंतर केदार विनूशी मोकळा बोलला होता. सुमनला तेवढाच आनंद झाला. निघायच्या वेळी सुमननं विवेकला शर्ट आणि विनूला साडी घेऊन दिली. अगं आई, एवढं कशाला केलं? आत्ता तर बारशाला दिलं ना. ते बारशाचं होतं, हे आईकडनं आहे, तुझ्या हक्काचं. विनूनी आईकडे चमकून पाहिलं. निघताना फाटकापाशी विनूनी आईला घट्ट मिठी मारली. दोघी मायलेकींचे डोळे झरझर वाहत होते. अगं रडू नकोस विनू, तू. तुझ्या डोळ्यात अश्रू चांगले नाही दिसत ग. तू हसरी छान दिसते. आई, अगं मग तूही रडू नको ना. हे बघून शेजारच्या भावे काकू तिथे आल्या. काही रडू नका वहिनी, मस्त जात जा पोरीकडे राहायला. हो ना, आता दोन्ही पोरी लांब राहतात. एकदा हिच्याकडे एकदा तिच्याकडे जावंच लागणार. विनूने आईचे अश्रू पुसले. आई येते. आजी टाटा, आमच्या घरी ये हां. विनू पटकन वळली, गाडीत जाऊन बसली. संध्याकाळचे 6 वाजले होते तरी अंगणात ऊन होतं. गरमी खूप वाढली होती. अजूनही गरम झळा लागत होत्या. तरीही सुमन खुर्ची टाकून अंगणात बसली होती. घरातल्या झाडांपेक्षा तिला त्या बाहेरच्या झाडा दाह कमी देत होत्या. घरात तिला खूप घाबरल्यासारखं होत होतं. तिचा जीव मेटाकुटीला आला होता. अलीकडे तिला खूप रित झाल्यासारखं वाटत होतं. विनू नागपूर सोडून गेल्यापासून तिला अधिकच एकटेपणा जाणवायला लागला होता. वारंवार आपण मुलींसाठी काही करू शकत नाही याचा सल तिच्या मनाचा भार वाढवत होती. पण त्याचवेळी मुलींच्या डोळ्यातलं दुःख आता नजरेला पडणार नाही या विचारानं ती किंचितशी सुखावून जात होती. आजकाल तिचं मन कशातच रमू पाहत नव्हतं. तिची ती प्लॅस्टिकच्या पुडक्यात माती भरून लावलेली इटुकली पिटुकली, तिच्या सानिध्यात मोठी होऊ पाहणारी ती रोपं तिच्याकडे आशेनं बघत होती.
हल्ली तिने त्यांनाही स्वतंत्र जगायला शिकवलं होतं. तिचं मनच जणू सगळ्यातनं उठलं होतं. जीवनात जगण्यासाठी काही राहिलं नाही असं तिला वाटायला लागलं होतं. ती कोणाशी हितगुजसुद्धा करत नव्हती. काहीशी अबोल झाली होती सुमन. खूप उदास राहत होती. अजून तिचा विनूच्या घराकडून जाण्याचा रस्ता बदलला नव्हता. सवयीप्रमाणे ती त्या रस्त्यानं जायची. नकळत लेकीचं घर आलं की तिची मान वळायची. पाय आपोआप थपकायचे. दारात विनू उभी आहे, अंगणात मुलं खेळतायत, असं दृश्य तिच्या नजरेसमोर फेर धरत असे. मग तिच्या चेहऱ्यावर हसू येई. तेवढ्यात भरकन एखादी गाडी बाजूनं जाई आणि दृश्य बदले. आतून कळवळून हाक येई विनू. हुंदका यायच्या आत ती पावलांना मार्गस्थ करत असे. दिवसेंदिवस गाठीचा आकार वाढत होता आणि दुखणं सुद्धा. सुमन सारखे आपली गाठीवरनं हात फिरवत राहायची. लांब लांब श्वास घेत जायची आणि घरातली कामं करत जायची. मुलाला छातीतल्या दुखण्याबद्दल सांगायला तिला थोडंसं अतपटसं वाटे. पण सून शेवटी ती एक स्त्री आहे. ती समजू शकेल आपलं हे दुखणं. तिला सांगावं असं तिला वाटलं. ती काहीतरी सुचवेल अशी तिची बाळबोध अपेक्षा होती. मला नाही कळत बुवा त्यातलं काही, असं म्हणून तिने तिचं दुखणं झुरळासारखं झटकून टाकलं. कमीत कमी नवऱ्याच्या तरी कानावर घालावं त्याच्या आईचं दुखणं. हे सुद्धा तारतम्य संपदानं बाळगलं नव्हतं. सुमन माझ्याकडे आली तेव्हा मी मंदिरात जाण्यासाठी तयार होत होते. तू तयारी कर वैजू, असं म्हणून सोफ्यावर शांत कुठेतरी बघत बसली. मी तिच्याकडे 2 मिनिटं बघत राहिले. नाहीतर आधी माझ्या घरी आली की अशी गप्प कधी बसत नव्हती ती. कुठली साडी नेसते ग वैजू? आजकाल तू फार मटकायला लागली हा, असं म्हणून ती मला सारखी चिडवत असायची. घरात येऊन कपाट उघडून साड्या बघायची, घरात फिरायची, काय नवीन घेतलंय, काय फेकून दिलंय, सगळी विचारपूस करायची. स्वयंपाकात काय बनवलंय, ओट्यावरची भांडी उघडून बघायची. चिवडा दिसला डब्यात की 1-2 फक्के मारायची हक्कानं. आता काय मटकणार आहे? झाले बाई, गेले आपले दिवस. कोणी पाहत नाही आता आपल्याकडे. आपण आउटडेटेड, मी म्हणत असे तिला. अगं नाही तर नाही, असू दे. अजून काही खराब दिसत नाही हां आपण. असं म्हणणारी सुमन आज मात्र एकदम शांत झाली होती. मला कसंसं वाटत होतं. तिची परिस्थिती डोळ्यानं बघून सुद्धा मी काही करू शकत नव्हते. मी आपली साधीशी साडी नेसले, तिच्या बाजूला येऊन बसले. खूप काळवंडली होती. डोळे खोल गेले होते. मान आणि खांद्याच्या मध्ये तर मांसच राहिलेलं नव्हतं. हातावर सुरकुत्यांची जणू परत चढली होती. चेहऱ्यावरचं हसू केविलवाणं झालं होतं. नाहीतर आधी किती छान दिसायची. सरळ नाक, गोबरे गाल, लांबसडक वेणीचा शेपटा, कानात सोन्याचे रिंग घालायची मोठमोठे, डोळ्याला चष्मा, मध्यम बांधा होता तिचा, चापपून साडी नेसायची. जाड तर तिला झालेलं कधी बघितलंच नव्हतं. खूप नीटनेटकी राहायची. मलाच कधीतरी वाटायचं की आपण हिच्यापुढे अजिबात सुंदर दिसत नाही. मी तिला तसं बोलून दाखवायचे आणि मग ती हसायची. पण आज मात्र ती अगदी अस्ताव्यस्त दिसत होती. केस पांढरे शुभ्र शाडूसारखे दिसत होते. तिचं स्वतःकडे लक्षच नव्हतं. नीटनेटकी राहायला गेली की तिला संपदाची भीती वाटे, ती काही बोलणार तर नाही ना म्हणून. एकदा सुमननी केसांना छान मेहंदी लावली होती. कॉटनची टोमॅटो रंगाची साडी नेसली, मला फोन केला येते म्हणून. संपदा बघत होती ती. सुमनची तयारी बघून आणि फोनवरचं बोलणं ऐकून तिचं घाणीनं बरबटलेलं डोकं, ती एकदम सुमनला म्हणाली, काय दुसरा नवरा वगैरे करायचा आहे काय? तिचं बोलणं ऐकून सुमन तेव्हा घेरी येऊन पडली. भयंकर जिव्हारी लागलं होतं तिचं बोलणं. तेव्हापासून तिचं असं झालेलं होतं. कधी कसं कधी कसं. चल ग सुमन, अंगणात बसायचं? हो चल की. मंदिरात नको जायला? नाही नको, आज नको. तिने मान डोलावली. काय होतंय सुमन तुला? तिने आवंडा गिळला. पदराच्या खाली हात घालून दाबत म्हणाली, खूप दुखतं ग वैजू. अगं बाई, मग केदारला सांगितलंस का? नाही ग, कसं तरी वाटतं त्याला ते सांगायला. अगं आता ही वेळ कसं तरी वाटतं म्हणायची नाही आहे सुमन. विनू पण तुझ्या मागे लागत होती, पण तिचं ऐकलं नाहीस तू. ठीक आहे, मी सांगते त्याला. उद्या घरी येते का आत्ता येऊ? नाही, उद्या ये. नको वाटतं ग. आपल्यासाठी त्यांची तारांबळ नको. लहान लहान मुलं आहेत ना ग त्यांना. अगं मग तू कुणी नाही का त्यांची? करू देत की करावं लागलं तर. नाही तर माझ्या घरी ये, मी करीन तुझं. मुली आहेत ना तुला? नाही तर जा मुलींकडे. ठीक आहे. येऊ का? अंधार पडायला लागलाय. हो.
मी उद्या येते, आपण बोलू केदारशी. ठीक आहे. सुमन विचारात खाली मान घालून घरात गेली. हॉलमध्ये सोफ्यावर केदार बसला होता, पण तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. अगं आई, आज प्रसाद कुठं आहे? तिने मूठ उघडली, त्यात काहीच नव्हतं. तिला एकदम आठवलं, अरे आज मी मंदिरात गेलेच नाही. वैजू मावशीकडे बसले होते, तिला बरं नव्हतं थोडं म्हणून. आज रविवार असल्यामुळे सगळं आरामात चाललं होतं. सुमन मात्र घाईघाईत आटपत होती. स्वयंपाक नाश्ता तिने पटापट बनवून ठेवून दिला. अंघोळ करून देवपूजेला बसली. देव तामणात घातले. एकेका देवाला आज ती निरखत होती. यथासांग भरपूर सुगंधी फुलं वाहून तिने देवाची पूजा केली, उदबत्ती लावली, धूप लावला, आरती केली. खूप प्रफुल्लित वाटत होतं देवघर आणि तिला स्वतःला सुद्धा. तिची नजर हटत नव्हती त्या तेवणाऱ्या निरांजनावरनं. तितक्यात दारावरची बेल वाजली. कांचन गेली. अगं ये की आजी. आहे का गं तुझी आजी? अगं आहे, पूजा करतेय. आजी, वैजू आजी आली आहे. कांचन आज सुमनला सांगायला गेली, तेवढ्यात केदार केसांना तेल चोळत समोर आला. अरे मावशी, आज सकाळी सकाळी? हो. अरे इकडे जात होते दुकानात सामान घ्यायला, म्हटलं तुमच्याकडून जावं. बरं झालं. आता नाश्ता करून जा. तब्येत बरी आहे का आज? सुमन माझ्या डोळ्यात एकटक बघत मलाच विचारती झाली. काय गं, बरी आहेस ना तू? तब्येत बरी आहे ना? हो, आज फ्रेश वाटते म्हणून तर निघाले बाहेर. मीही उत्तर दिलं. बरं मला सांग सुमन, तुझी गाठ काय म्हणतेय? तुझं दुखणं काय म्हणतंय? माझं बोलणं ऐकून केदार आज जाता जाता थांबला. संपदा माझ्याकडे बघत होती. मी तिच्याकडे लक्षच नाही दिलं. केदार आईकडे बघायला लागला. तो ऐकत होता आई काय उत्तर देणार. दुखतीये ग गाठ, खूप दुखतीये. तो गोंधळल्यासारखा आईकडे बघायला लागला. अगं मग डॉक्टरांच्याकडे गेली होतीस का? नाही ग. सुमन, असं अंगावर काढू नको, चांगलं नाही ते. बायोप्सी करून घे, काढून टाक. दोघींचं बोलणं ऐकून आणि केदारच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून संपदा घाबरली होती. अगं दुखतीये म्हणजे ती काही कॅन्सरची नाही आहे ग. केदारच्या गोंधळात आणखीन भर पडली. त्याच्या लक्षात आलं की म्हणजे ही गोष्ट संपदाला माहिती आहे, कारण तो तिच्याकडे बघत होता. काय झालं गाई? काही नाही, ब्रेस्टमध्ये गाठ आली आहे त्यांच्या. संपदाने मध्ये तोंड मारलं. तू थांब ग, बोल नको. केदारने रागाने संपदाकडे हात दाखवत सुमनला विचारलं. आई, काय आहे हा प्रकार? कधी आली तुला गाठ? झाला असेल रे वर्ष, 1.5 वर्ष. आणि तू आत्ता सांगतेस आई? आत्तापर्यंत का नाही सांगितलं? रांगत आलेल्या संकेतला उचलत सुमन म्हणाली, अरे वेळच मिळाला नाही तुझ्याशी निवांत बोलायला. मला वाटलं होतं बरी होईल. आई ग. ती संकेतला मांडीवर बसवून कळवळली. आई, तुला इतका त्रास होतोय? हो गे. आता हात सुद्धा दुखायला लागलाय रे. तो चिंतेनं आईला विचारता झाला. हे विनूला माहिती होतं? हो माहिती आहे. मला कुणी कसं सांगितलं नाही? मुळे डॉक्टरांना माहिती आहे? नाही, त्यांना नाही. मग चल, आधी आपण त्यांना भेटून येऊ. तो बोलत पटकन बाथरूममध्ये घुसला. माझं काम झालं होतं. मी सुमनच्या पाठीवर हात ठेवला. चल सुमन, येऊ का आता? अगं नाश्ता करून जा. बोलण्याच्या नादात तुला द्यायचं राहिलं. मला नकोच होतं, मी नाश्ता करून आले होते. मी म्हणाले, अगं ज्या कामासाठी आले होते ते काम झालं ना, बस. आणि काही मदत लागली तर मला हक्कानी सांग. एवढं बोलून मी उठले. संपदा दारातनं माझ्याकडे रागानं बघत होती. 1-2दा रिंग वाजल्यावर मुळे डॉक्टरांनी फोन उचलला. हॅलो काका, मी केदार बोलतोय. काय रे केदार, अचानक काय झालंय? काका तुम्हाला वेळ आहे का? मी आईला घेऊन ताबडतोब भेटायला येतो. अरे ये की ये. डॉक्टरही जरा अवाक झाले होते अशा पद्धतीचं केदारचं बोलणं ऐकून. त्यांनी गाठ तपासल्यानंतर चिंतेनं सुमनकडे बघितलं. या या बाहेर या आता. कधीपासून आली आहे गाठ? वर्ष, 1.5 वर्ष? कमाल आहे. वहिनी, तुम्हाला एकदाही वाटलं नाही का की मला येऊन सांगावं? कुठे गायब होतात तुम्ही? आल्याच नाहीत माझ्याकडे तुम्ही बऱ्याच दिवसात. सुमन मान खाली घालून पदराशी चाळे करत बसली होती. मुळे डॉक्टरांनी जरा विचार केला. केदार, जरा बाहेर बसतोस का बेटा? केदार बाहेर गेला. डॉक्टरांनी ढोपर टेबलावर ठेवत हाताची मूठ गालावर रोवत सुमनला विचारलं. खरं सांगा वहिनी, घरी काही त्रास आहे का तुम्हाला? तिच्या चेहऱ्याकडे रोखून बघत त्याने हळूच विचारलं.
सुमन भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत होती, पदरानं डोळे पुसत होती. वहिनी, इतक्या वर्षात मला कधी सांगावंसंच नाही वाटलं का तुम्हाला? आता वरती गेलो की माझ्या मित्राला काय उत्तर देणार हो मी? ती फक्त अश्रू पुसत होती. ते तिच्याकडे बघत होते हताश होऊन. त्यांनी केदारला बोलवून घेतलं आणि म्हणाले, केदार, आईला ताबडतोब डॉक्टर अवचरांकडे घेऊन जा. मी त्यांना फोन करतो. मी उद्याचीच अपॉइंटमेंट घेतोय. मी सुद्धा येईन तिथे. काही गंभीर वाटतंय का काका? डॉक्टर हलकेच हसले. गंभीर? महागंभीर प्रकरण झालंय. फक्त आईला एकदम सांगू नको. केदार काळजीत पडला. घाबरू नकोस, हिमतीनं काम घे. मी असीन वेळोवेळी तुझ्या सोबतीला. दुपारी जेवताना केदार ताटातलं अन्न चिवडत होता. त्याचं लक्ष नव्हतं जेवणात. अहो, पोळी वाढू का? नीट जेवा ना. नाही, नको. का नको? भूक नाही का? तो काहीच बोलला नाही. ताटात वाढलेलं तेवढं संपवलं. हात धुवून विनूला फोन लावला. तिने फोन उचललाच नाही. म्हणून मग त्यांनी मीनूला फोन लावला. मीनू, तुला माहिती होतं आईला छातीत गाठ आलेली? हो, माहिती आहे. का, काय झालं? मग मला सांगता नाही का आलं तुला? अरे, वहिनीने सांगितलं नाही का तुला? तिला माहिती होतं की. तो गप्पच झाला. हॅलो. हां, बोल. काय रे दादा, काय झालं? काही गंभीर आहे? हो अगं, मुळे काका म्हणाले उद्या दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे जायचंय. बाप रे. अरे, घरातल्या वातावरणामुळे तिने अंगावर काढलं रे सगळं दुखणं. अगं, तू आत्ता इतकं सुनावतीयस, तेव्हा का नाही एका शब्दानं सांगितलंस मला? हे बघ, आता बोलायची वेळ नाही. उद्या कळव काय म्हणतायत ते डॉक्टर. आणि विनूला आत्ता सांगू नको. विनू टेन्शन घेईल. ओके? श्रोते हो, तुम्ही ऐकताय अलका मोकाशी लिखित गुंतवळ ही कादंबरी. आजचा भाग इथे संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.